नमस्कार. न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच एनसीपी मध्ये उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी पक्षावरती दावा केलाय. यावरच विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीला सुरुवात होते आणि याच संदर्भात दोन्ही गटांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्यात. कसे असतील ते 12 दिवस याचे टाइम टेबल न्यूज आणि बरंच काहीच्या हाती लागले. हे टाइम टेबल कसं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीत 2 गट पडले. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानं राष्ट्रवादीत फूट पडली. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने खरी राष्ट्रवादी आपलीच असून राष्ट्रवादी पक्षावरती आणि घड्याळ या चिन्हावरती दावा केला. अजित पवार गटानं राष्ट्रवादी पक्षावरती दावा केल्यानं शरद पवार गट देखील प्रचंड आक्रमक झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षावरील दावेदारीसाठी कायदेशीर लढाईला सुरुवात झाली. राष्ट्रवादीच्या अपात्र आमदाराच्या प्रकरणाची ही सुनावणी शिवसेना अपात्र आमदाराच्या सुनावणीच्या धर्तीवरती विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे. या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वेगवेगळे दावे केलेत. विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी कशी होणार आहे त्याचंच 12 दिवसांचं वेळापत्रक आपण पाहूयात. 6 जानेवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना दिली जातील. 8 जानेवारी याचिकेसाठी अधिकची अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ दिला जाईल. 9 जानेवारी फाईल्स किंवा अधिकची अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणावी लागणार आहेत. त्यासोबतच 9 तारखेनंतर ऐनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाहीत आणि अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचं आधीच सांगण्यात आलंय. 11 जानेवारी याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी केली जाईल. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेल्या कागदपत्रांची तपासणी करणार. 12 जानेवारीला याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस असणार आहे. अजित पवार गटाकडून शरद पवार गटानं सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल. तर 14 जानेवारीला सुनावणीच्या कामकाजामध्ये कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल केला जाईल. तर 16 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष अर्थात राहुल नार्वेकरांसमोर पहिली आणि प्रत्यक्ष अशी सुनावणी होणार आहे आणि सुनावणीचे विषय नक्की केले जाणार आहेत. 18 जानेवारी प्रतिज्ञापत्र सादर केले जातील. तर 20 जानेवारीला अजित पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी केली जाईल आणि त्यानंतर म्हणजेच 23 जानेवारीला शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी केली जाईल. म्हणजे दोन्ही गटाची उलट तपासणी ही केली जाणार आहे. तर इकडे 25 आणि 27 जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा अंतिम युक्तिवाद होणार आहे. तर एकूणच अपना टाइम आएगा असं म्हणत घड्याळ हे चिन्ह कोणाचं होणार हे पाहावं लागणार आहे. तोपर्यंत अपना टाइम आगे आहे जाने का असं म्हणत मी तुमची रजा घेते. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.